आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे. आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे आणि मावळताना लखलखण्याचा विचार बाकी आहे. आयुष्याची सकाळ माझ्या खरेच सुंदर गेली. आयुष्याची सकाळ माझ्या खरेच सुंदर गेली. संध्येची मज फिकीर नाही, दुपार बाकी आहे. आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे आणि मावळताना लखलखण्याचा विचार बाकी आहे. आधाराने कसे बसे मज जगावयाचे नाही. आधाराने कसे बसे मग जगवयाचे नाही. जगण्यासाठी मनात ऊर्जा चिकार बाकी आहे. आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे आणि मावळताना लखलखण्याचा विचार बाकी आहे. नमस्कार माझ्या प्रिय शिक्षक बंधू आणि भगिनींनो, सर्वच प्रकारच्या स्पर्धा परीक्षेतील आणि अखंड भारतातील माझ्या लाडक्या विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, मी प्राध्यापक मारुती विठ्ठल शेळके आपल्या सर्वांच्या लाडक्या व्यासपीठावर अर्थात शेळके मास्टरमाइंड अकॅडमीच्या या व्यासपीठावर सहर्ष असे स्वागत करीत आहे. MPSC आणि अनेक महाराष्ट्रातल्या सरळ सेवा भरती आता MPSC थ्रू होणार आहेत आणि म्हणून महाराष्ट्रातल्या अनेक विद्यार्थ्यांना MPSCचा पॅटर्न समजून घेणं, MPSCच्या दृष्टीनं तयारी करणं ही काळाची गरज आहे. मग या MPSCच्या आत्ताच आलेल्या जाहिरातीनुसार मग MPSC ग्रुप बी आणि ग्रुप सी याचा अगोदर सिलेबस समजून घेणं आणि त्यानंतर मग स्टेप बाय स्टेप अभ्यासाची स्ट्रॅटेजी बनवून अभ्यास सुरू करणं ही काळाची गरज आहे. आणि म्हणूनच संपूर्ण MPSCचा अभ्यासक्रम पूर्व असो मुख्य असो, त्यानंतर त्यामध्ये इतिहास आणि इतिहासाचे कोणते घटक शिकायचे, कोणते उपघटक शिकायचे हे आजच्या लेक्चरमध्ये आपल्या सर्वांना अचूकरित्या अतिशय कमी वेळेमध्ये समजणार आहे. आणि म्हणून सर्वांनी शेवटपर्यंत जॉईन राहा. याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा, कारण इथून पुढे आजपासून दररोज 4 वाजता आपल्याला सोमवार ते शुक्रवार MPSCचे लेक्चर्स, PYQ विश्लेषण हे तुम्हाला आपल्या या यूट्यूब चॅनलला बरोबर दररोज 4 वाजता उपलब्ध होणार आहे. आणि म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. याचबरोबर अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे. आपल्या मित्रांना, मैत्रिणींना, आपल्या सहकाऱ्यांना, सर्व महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना शेअर करायला अजिबात विसरू नका आणि लाईकच्या बटनवर क्लिक करा. आणि चला आता पहा, पहिल्यांदा आपण MPSCचा अभ्यासक्रम समजून घेणार आहोत. MPSCचा संपूर्ण अभ्यासक्रम आणि रणनीती काय ठेवायची, पहिल्यांदा आपल्या सर्वांना की यातले विषय माहिती असायला पाहिजे. आता ही 2 स्टेजला परीक्षा होणार आहे, पूर्व परीक्षा आणि नंतर मुख्य परीक्षा. म्हणजे पहिलं टार्गेट आपलं प्री आहे, म्हणजेच पूर्व परीक्षा आहे. जी पूर्व परीक्षा 100 प्रश्न असणारे, 100 गुण असणारे, 60 मिनिटांची वेळ आहे. याचाच अर्थ वेळेचा प्रॉब्लेम आहे. 1 प्रश्न 1 गुणांसाठी असणारे, म्हणजेच केवळ 36 सेकंदात प्रतिप्रश्न, प्रत्येक प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे. यामध्ये कोणते विषयाने किती वेटेज असणार आहे, मग 100 प्रश्न 100 मार्क, त्यामध्ये 100 पैकी 10 प्रश्न 10 मार्क्स म्हणजे 10% वेटेज इतिहासाला आहे. यानंतर भूगोल 10 प्रश्न 10 मार्क्स म्हणजे 10% वेटेज भूगोलासाठी आहे. यानंतर राज्यशास्त्र 15 प्रश्न 15 मार्क्स 15% वेटेज आहे. त्यानंतर अर्थशास्त्र 15 यानंतर चालू घडामोडी 15 म्हणजे 15 प्रश्न 15 गुण आणि 15% वेटेज. सामान्य विज्ञान 15 यानंतर गणित आहे 10 बुद्धिमत्ता चाचणी 10 अशा रीतीनं 1 2 3 4 15 चौक 60, 1 2 3 4 हे 40 आणि 60, 100 प्रश्न 100 गुण 60 मिनिटे वेळ. प्रत्येक प्रश्नाला तुम्हाला 36 सेकंद द्यायचे आहेत. आणि ही MPSCचे प्रश्न आहेत, असं एका वाक्यात 1 लाईन नसते. त्यासाठी फार अचूकता लागते, फार परफेक्शन लागतं आणि त्याची तयारी, त्याचा सराव आपल्याला करायचा आहे. यानंतर पुढे आता जाऊया आपण मुख्य परीक्षेकडे. मुख्य परीक्षा मग यामध्ये 2 पेपर असतात.
दोन पेपर 200 प्रश्न 400 गुणांसाठी असतात. दोन्ही पेपर मिळून 200 प्रश्न 400 गुण असं. मग त्याचं एकाचं डिव्हायडेशन करू. पहिला पेपर 1. मग पेपर 1 मध्ये 100 प्रश्न आहेत, 200 गुण आहेत, 60 मिनिटे वेळ. एकाच दिवशी मुख्य होती या दोन्ही पेपर एकाच दिवशी. त्यामध्ये मराठीला 50 प्रश्न 100 गुण. त्याच पेपरमध्ये इंग्लिशला 50 प्रश्न 100 गुण. अशा रीतीनं मराठी आणि इंग्लिश मिळूनचा पेपर 1 मुख्य परीक्षेचा तयार होतो. दोन्ही मिळून 100 प्रश्न 200 गुणांचा हा पेपर 1 60 मिनिटांसाठी. याच्यानंतर मुख्य परीक्षेचा पेपर 2 जो आहे, ज्याच्यामध्ये सामान्य ज्ञान आणि बुद्धिमत्ता चाचणीचा समावेश केलेला असतो. 100 प्रश्न 200 गुण 60 मिनिटे वेळ. आणि इथं सुद्धा इतिहास 10 गुणांसाठी. म्हणजे इतिहास पूर्वला होतं 10 गुणांसाठी, मुख्यलाही 10 गुणांसाठी. यानंतर गणित बुद्धिमत्ता चाचणी 22 गुणांसाठी. मगाशी 20 गुणांसाठी होतं. गणित 10, बुद्धिमत्ता 10. यानंतर विज्ञान, संगणक व इतर काही महत्वाच्या संकल्पना ज्या आहेत त्या इथं 20 गुणांसाठी. राज्यशास्त्र व कायदे 18 गुणांसाठी. यानंतर भूगोल व पर्यावरण, मगाशी भूगोल 10 मार्कांसाठी होतं, आता त्यात पर्यावरण वाढलं आणि 10 गुणांसाठी. अर्थशास्त्र 15 साठी पूर्वला होतं, आता 10 गुणांसाठी मुख्यला. त्यानंतर चालू घडामोडी 10. अशा रीतीनं यांची टोटल आपण केली तर 100 प्रश्न आहेत आणि 200 गुणांसाठी हा मुख्य परीक्षेचा तुम्हाला पेपर 2चा हा सगळा अभ्यासक्रम झालं. पेपर 1 आपला, पेपर 2 अभ्यासक्रम क्लिअर झाले. आता पूर्व परीक्षा मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम क्लिअर झाल्यानंतर अचूक कमीत कमी पुस्तके, जास्तीत जास्त अचूक, कमी वेळेमध्ये, कमी कष्टामध्ये, आउट ऑफ स्कोर कसा, यासाठी अचूक आणि आवश्यक उपयुक्त महत्वाची पुस्तकं कोणती? गणितासाठी सचिन ढवळे सरांचं पुस्तक आहे. बुद्धिमत्ता चाचणीसाठी संदीप आरगडे सरांचं पुस्तक आहे. इतिहासासाठी SS गाठाळ सरांचं पुस्तक आहे. भूगोलासाठी दीपस्तंभ प्रकाशनचं पुस्तक आहे. खरं तर माझ्याकडे 13-14 प्रकाशनचे एका विषयाचे पुस्तक आहेत, परंतु मी तुम्हाला त्यामधील कमी कष्टामध्ये, कमी रिडिंगमध्ये रिझल्टसाठी कमीत कमी पुस्तकं सांगतोय. मग अर्थशास्त्रासाठी रंजन कोळंबे सरांचं पुस्तक आहे. राज्यशास्त्रासाठी रंजन कोळंबे सरांचं पुस्तक आहे. चालू घडामोडीसाठी सिम्प्लिफाईड. विज्ञानासाठी सचिन बसके सरांचं आहे. मराठीसाठी मोरा वाळंबे सरांचं पुस्तक आहे. सोलाट सरांचं पुस्तक आहे. 2 पैकी कुठलंही छान आहे, काय अडचण. इंग्लिशसाठी महेश पाटील सरांचं पुस्तक आहे. आणि महेश पाटील सरांचंच व्हॉकॅब्युलरीसाठीचं कायझेन हा एक स्वतंत्र भाग आहे, लक्षात राहू द्या. अशा रीतीने हे अतिशय महत्वाचे पुस्तकं तुम्ही MPSCची तयारी करताय, पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, तर एवढे मिनिमम एवढे पुस्तकं तुमच्याकडं पाहिजेच, मस्ट आहे. ओके, आता या पुस्तकांची यादी झाल्यानंतर फोकस काय करायचं, कशा पद्धतीने नियोजन करायचं, तर हे अधिकृत पुस्तकं जे आहेत त्यांचाच व्यवस्थित अभ्यास करायचा. यानंतर सगळ्यात महत्वाचा वेळेचं नियोजन तुम्हाला फार महत्वाचं आहे, कारण 60 मिनिटे 100 प्रश्न म्हणजे 36 सेकंदात 1 प्रश्न, म्हणून वेळेचं नियोजन. आणि कमी वेळेत त्याच वेळेस आपण प्रश्न सोडू शकतो जेव्हा आपला अतिशय चांगल्या पद्धतीचा सराव झालेला असेल, अतिशय चांगल्या पद्धतीचा सखोल आपला अभ्यास असेल, परफेक्शन असेल प्रत्येक विषयामध्ये त्याच वेळेस. आणि अजून एक महत्वाचं की जेव्हा पूर्व आणि मुख्य या दोन्ही परीक्षांना जे विषय आहेत त्यावर जास्त भर दिला की त्याचा नक्की आणि नक्कीच तुम्हाला फायदा होतो. बघा, आता मी तुम्हाला इतिहास, भूगोल पूर्व परीक्षेचे 2 विषय शिकवणारे, त्याची सुरुवात आजपासून करत आहे. आणि त्यामध्ये इतिहास, या इतिहास विषयामध्ये कोणते घटक आहेत, कोणते उपघटक आहेत ते आपण आजपासून शिकायला सुरुवात करत आहोत. तर आजच्या या लेक्चरमध्ये तुम्हाला महत्वाचे घटक आणि उपघटक सांगणार आहे आणि उद्यापासून शिकवायला सुरुवात आहे. ओके, त्यामध्ये अजून एक महत्वाचे की तुम्हाला बेसिक, अगोदर इतिहास बेसिक समजण्यासाठी मी संपूर्ण इतिहास तुम्हाला रेकॉर्ड करून कंप्लीट करून ठेवलेला आहे.
तो एकदा फर्स्ट टॉपिक टू लास्ट टॉपिक कंप्लीट करून ठेवलेला पाहायचा. आणि यानंतर मग अतिशय सखोल रित्याचे पुन्हा स्पेशल लेक्चर्स तुम्हाला अवेलेबल असणार आहे. असं भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये कुठेही नाही. मात्र मी गेल्या 18 वर्षापासून इतिहास शिकतोय आणि मग इतिहास समजून घेण्यासाठी हे अशा पद्धतीची सिस्टम वापरली तर फार छान पद्धतीने त्याचा फायदा होतो. आणि इतिहासामध्ये 10 पैकी 10 मार्क्स MPSC मध्ये फक्त आणि फक्त आपले विद्यार्थी मिळवणार, आपल्या कोर्समधून मिळणार. इतक्या सुंदर पद्धतीने आपण नियोजन केलंय. एक टॉपिक शिकवायचा झाला की त्या टॉपिकवर आतापर्यंत MPSC न विचारलेल्या सर्व 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 प्रश्नांचं आणि त्या प्रत्येक प्रश्नाच्या सर्व पर्यायांचं अतिशय बारीक सखोल विश्लेषण तुम्हाला मिळणार आहे. चला तर मग इतिहासातले घटक कोणते आहेत ते आपण समजून घेऊया. मग त्याच्यामध्ये पहा, भारताविषयक ब्रिटिशांची जी धोरणं आहेत ती धोरणं आणि मग त्या धोरणातून त्यांच्या भारत देशाचं कसं शोषण केलेलं आहे हे समजून घ्यायचं. मग यामध्ये पहा, जमीन महसुलाचं जे धोरण आहे ते जमीन महसूल पद्धतींचं धोरण, मग आपण कायमधारा पद्धत असेल, रयतवारी पद्धत, महालवारी पद्धत, या संदर्भात अतिशय अचूक आणि सखोल माहिती घ्यायची. कृषी धोरण, ह्या कृषी धोरणासंदर्भात आपल्याला सखोल माहिती पाहिजे. आर्थिक धोरण, देशाला लुटत होते म्हणजे सगळ्यात महत्वाचं देशाची संपत्ती ते लुटत होते आणि ती कशी काय हे आपल्याला पाहायचं. सामाजिक धोरण, अशा रीतीनं ब्रिटिशांची वेगवेगळे धोरणं जे आहेत त्यामध्ये हे 4 उपघटक येतात, ते आपल्याला शिकायचे, ते आपल्याला समजून घ्यायचे. यानंतर दुसरा घटक आहे भारतीय असंतोष आणि विद्रोह. आणि मग या भारतामध्ये इंग्रजांच्या बद्दलचा जो असंतोष निर्माण झाला आणि त्या असंतोषाचा उठावामध्ये, विद्रोहामध्ये, बंडामध्ये कसं रूपांतर झालं हा घटक आपल्याला शिकायचा. आणि यामध्ये मग 3 महत्वाचे घटक शिकायचे. आदिवासी उठाव असेल, त्यानंतर शेतकऱ्यांचा भारतामध्ये महाराष्ट्रामधला उठाव असेल आणि त्यानंतर 1857चा उठाव असेल. मग या 1857च्या उठावामध्ये उठावापूर्वीचे उठाव, 1857च्या उठावाची कारणं, 1857च्या उठावातील प्रमुख घटक, वेगवेगळ्या ठिकाणी कोणत्या भारतीयांनी नेतृत्व केलं, त्याच ठिकाणी ब्रिटिशांनी नेतृत्व करणारे अधिकारी कोण, ह्या सगळ्या गोष्टी. याचबरोबर हा उठाव दडपून कसा टाकला, त्यानंतर 1857च्या उठावाच्या अपयशाची कारणे, 1857च्या उठावाचे परिणाम, 1857च्या उठावाबद्दलची मते आणि मतांतरे, हे सगळं आपल्याला त्यामध्ये समजून घ्यायचं. बघा, यानंतर पुढचा टॉपिक आहे समाज सुधारक आणि वैचारिक प्रबोधनाची एक मोठी पहाट. आपल्या महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये अनेक समाज सुधारक, शिक्षण महर्षी, राष्ट्रपुरुष, राष्ट्रवीरांगना यांनी जे विचार मांडले, ज्यांनी जे कार्य केलं, त्या कार्यावर परीक्षेला प्रश्न विचारले जातात. मग महात्मा ज्योतिराव फुले असतील, नाना जगन्नाथ शंकर असतील, पंडित रमाबाई असतील, राजर्षी शाहू महाराज, महादेव गोविंद रानडे असतील, गोपाळ गणेश आगरकर असतील, धोंडो केशव कर्वे असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, असे अनेक समाज सुधारक जे आहेत, अनेक समाज सुधारक आपल्याला महाराष्ट्राच्या इतिहासातले विशेषतः परीक्षेला विचारले जातात. याचबरोबर भारतातील विविध संस्था, संस्थापक आणि त्यांची कार्य यावरही इतिहासामध्ये प्रश्न विचारले जातात, ते आपल्याला पाहायचं. त्यामध्ये मग ब्राह्मण समाज असतील, प्रार्थना समाज आहे, आर्य समाज आहे, सत्यशोधक समाज आहे, वेगवेगळ्या ब्राह्मणेतर चळवळी आहेत, परमहंस सभा असेल, हिंदू महासभा असेल आणि इतर अनेक संस्थांनी महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये फार मोठं काम केलेलं आहे. ते आपल्याला या इतिहासामध्ये आउट ऑफ मार्क्स 10 पैकी 10 पूर्वला आणि 10 पैकी 10 मुख्यला घेण्यासाठी शिकायचे. यानंतर दलित चळवळ, अस्तित्वाचा आणि अधिकाराचा जो लढा आहे तो लढा आपल्याला 2 टप्प्यामध्ये शिकायचा आहे. एक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्वीचा लढा, मग ज्यामध्ये गोपाळ बाबा वलंगकर असतील, विठ्ठल रामजी शिंदे असतील, किसन भागूजी बनसोडे असतील, शिवराम जानबा कांबळे असतील, यांचा संघर्ष आपल्याला पाहायचं, यांचं काम आपल्याला पाहायचं. आणि त्यानंतर मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नेतृत्व, यांचा लढा, अशा रीतीनं दलित चळवळ, यामध्ये हे 2 टप्पे 2 पद्धतीनं आपल्याला हा टॉपिक समजून घ्यायचा आहे. यानंतर पुढे पहा, भारतीय राष्ट्रवादाचा उदय, भारतातील राष्ट्रवादाच्या उदयाची कारणे
आणि परिणाम हा अतिशय महत्वाचा टॉपिक आहे. मी यामध्ये अनेक समाज सुधारकांचं काम आहे, अनेक राष्ट्रपुरुषांचं काम आहे, अनेक संस्थांचं काम आहे, ते आपल्याला यामध्ये समजून घ्यायचंय. मग बॉम्बे असोसिएशन नावाची संस्था असू द्या, जिला आपण भारतातली महाराष्ट्रातली पहिली राजकीय संस्था म्हणतो, पुणे सार्वजनिक सभा असू द्या, किंवा इतर अनेक संस्था ज्या आहेत त्या आपल्याला या टॉपिकच्या अंतर्गत शिकायचे, त्यांचं कार्य आपल्याला समजून घ्यायचंय, त्यांचा परिणाम आपल्याला समजून घ्यायचंय. ओके, याच्यानंतर पहा, हे प्रबोधन एक स्वातंत्र्य, एक चळवळ जी आहे त्या माध्यमातून आपल्याला मग समाज सुधारक, दलित चळवळ, त्याचबरोबर भारतीय राष्ट्रवादाचा उदय आणि काँग्रेस आणि त्या काळातली आंदोलनं जी आहेत ते इतिहासामध्ये समजून घ्यायची. मग पुढचा टॉपिक आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, इंडियन नॅशनल काँग्रेस, तिची स्थापना आणि पुढचा संपूर्ण प्रवास. मग त्यामध्ये आपल्याला मवाळ युग शिकायचंय, त्यामध्ये आपल्याला जहाल युग शिकायचंय, त्यामध्ये आपल्याला राष्ट्रीय सभेची पहिल्यापासून तर शेवटच्या म्हणजे देशाच्या स्वातंत्र्यापर्यंतची सर्व अधिवेशनं जी आहेत त्या अधिवेशनं शिकायची, त्यावर परीक्षेला प्रश्न विचारला जातो. मग मवाळ युगातल्या नेत्यांचं कार्य, त्यावेळेसची चळवळी आंदोलनं जी आहेत ते आपल्याला पाहिजे. जहाल युगातले नेते, त्यांचं कार्य, त्यांच्या चळवळी, या सगळ्या आपल्याला समजून घ्यायचे. आणि हे समजून घेत असतानाच मुस्लिम लीग ही एक महत्वाची संस्था भारताच्या इतिहासामध्ये उदयाला आली आणि भारत पाकिस्तान फाळणीपर्यंतचा कसा प्रवास झाला हे आपल्याला समजून घ्यायचं. दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादानं, राष्ट्रप्रेमानं भारावलेली आझाद हिंद सेना नावाची संस्था आणि त्या संस्थेच्या माध्यमातून झालेलं अतिशय महत्वाचं क्रांतिकारी कार्य. मवाळ युग, जहाल युग झाल्यानंतर गांधी युग, आणि मग महात्मा गांधीजी यांचं संपूर्ण जीवन प्रवास असेल आणि त्यांच्या आयुष्यामधील आफ्रिकेचं सत्याग्रहापासून असहकार चळवळ, सविनय कायदेभंग चळवळ, छोडो भारत आंदोलन असेल, हे सर्व आंदोलनं जे आहेत ते आंदोलनं आपल्याला समजून घ्यायची. मग पुढे आपल्या देशाला स्वातंत्र्य आणि मग संयुक्त महाराष्ट्राचा लढा, हे सुद्धा आपल्याला इथं समजून घ्यायचंय. मग या लढ्यामध्ये आपल्याला 4 महत्वाचे टॉपिक, सशस्त्र लढा ज्यामध्ये आझाद हिंद सेना असेल आणि अनेक क्रांतिकारक आहेत, अनेक क्रांतिकारी चळवळ आहेत. उमाजी नाईक, वासुदेव बळवंत फडके, चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, प्रफुल्लचंद्र चाकी, खुदिराम बोस, अनंत काणेरे, चापेकर बंधू, किती क्रांतिकारक ज्यांनी आपल्या प्राणांच्या बलिदानातून या देशाला आपल्या रक्तानं नाहलं आणि स्वातंत्र्य मिळवून दिलं. यानंतर पहा वैचारिक क्रांती. मग या वैचारिक क्रांतीमध्ये आपल्याला वृत्तपत्रे, पुस्तके, नाटके समजून घ्यायची. विविध प्रकारची जन आंदोलनामध्ये कामगारांची आंदोलनं, साम्यवादी आणि समाजवादी चळवळी आपल्याला शिकायची. त्याचबरोबर प्रादेशिक अस्मितेचा एक अतिशय महत्वाचा आपल्या महाराष्ट्राच्या निर्माणाचा भाग म्हणजे संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, हा संपूर्ण टॉपिक आपल्याला पाहायचा. आझाद हिंद सेना, मग या आझाद हिंद सेनेची उभारणी कशी झाली, नेतृत्व कोणी केलं, कसा लढा दिला, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपल्याला यामध्ये शिकायच्या आहेत. पहा यानंतर पुढे पहा स्वातंत्र्य प्राप्ती आणि संघर्षाचं यश. मग आपल्या देशाला स्वातंत्र्य प्राप्ती कशी, कोणत्या कायद्यानं मिळाली, कोणत्या योजनेने मिळाली, कशी मिळाली, हे सगळं आपण या टॉपिकच्या अंतर्गत शिकणार आहोत. यानंतर क्रांतिकारी चळवळी. आता सांगितलं भारतामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक क्रांतिकारकांनी खूप मोठ्या क्रांतिकारी चळवळी उभा केल्यात. ते क्रांतिकारक, त्यांच्या चळवळी आपल्याला समजून घ्यायच्यात, त्यांचा परिणाम आपल्याला समजून घ्यायचा आहे. यानंतर क्रांतिकारी चळवळी बरोबरच कामगार चळवळी, औद्योगिकीकरणातून राष्ट्रवादाचा उदय कसा झाला हे आपल्याला शिकायचंय. मग पहिली कामगार चळवळ असेल, मग नारायण मेघाजी लोखंडे यांनी स्थापन केलेली बॉम्बे मिल अँड असोसिएशन सोसायटी, आयटेक असेल, गिरणी कामगारांचा संप संघ, अशा अनेक गोष्टी ज्या आहेत आपल्याला या कामगारांसंदर्भाच्या यामध्ये शिकायच्या. यानंतर साम्यवादी चळवळी, समाजवादी चळवळी, या चळवळी, हे आंदोलन, हे सुद्धा आपल्याला यामध्ये समजून घ्यायचे. यानंतर मग आपल्या महाराष्ट्राच्या निर्मितीचा अतिशय महत्वाचा इतिहास, ज्याला आपण म्हणतो संयुक्त महाराष्ट्र चळवळ, म्हणजे प्रादेशिक अस्मितेचा जो लढा होता तो लढा यामध्ये आपल्याला समजून घ्यायचा आहे. यानंतर पुढे ब्रिटिश व्यक्ती व अधिकारी आणि त्यांची जुलमी धोरणं किंवा त्यांच्या संदर्भाच्या महत्वाच्या घडामोडी. मग अगदी पहिल्या
ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या पहिल्या गव्हर्नर पासून तर स्वतंत्र भारताचा पहिला गव्हर्नर जनरल माउंटबॅटन पर्यंत सगळे महत्वाचे गव्हर्नर, गव्हर्नर जनरल, व्हाईसरॉय, भारत मंत्री, त्यांच्या काळातल्या घडामोडी, त्यांचे धोरणं, त्यांचे निर्णय, हे त्यांचे परिणाम, हे सगळं आपल्याला या टॉपिकच्या अंतर्गत समजून घ्यायचं, शिकायचंय. यानंतर आपल्या भारतामध्ये विविध प्रकारचे वृत्तपत्र आणि त्यांनी केलेले वैचारिक जागृती आहे ती समजून घ्यायची. मग हे समजून घेत असताना अगदी आपल्याला 1450ला छपाई यंत्राचा शोध लागला, तिथून सुरुवात करायची. भारतातला पहिला छापखाना, भारतातला पहिलं पुस्तक, भारतातला दुसरा छापखाना, भारतातलं पहिलं वृत्तपत्र, मग मराठी भाषेतलं पहिलं वृत्तपत्र, अशा अनेक गोष्टी ज्या आहेत. त्याचबरोबर ब्रिटिशांनी या वृत्तपत्रांवर नियंत्रण आणि निर्बंध घालण्यासाठी जे कायदे केले ते कायदे सुद्धा पाहायचे. मग 1799च्या पहिला सेन्सॉरशिप वेलेस्लीने केलेल्या कायद्यापासून तर 1947च्या प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया पर्यंतचा प्रवास आपल्याला यामध्ये शिकायचा आहे, समजून घ्यायचा आहे. आणि हा फार वास्ट आणि मोठा टॉपिक असला तरी आपण तो आउट ऑफ मार्क्स मिळवण्याच्या दृष्टीनं शिकत असतो, समजून घेणार आहोत. यानंतर पहा, विविध लेखकांची पुस्तके ग्रंथ संपदा परीक्षेला येतात, नाटककारांची नाटके परीक्षेला येतात. ज्या पुस्तकांनी, ज्या नाटकांनी आपल्या भारताच्या इतिहासामध्ये, भारतामध्ये प्रबोधन घडून आणण्यासाठी, चळवळीला खतपाणी घालण्यासाठी फार मोठं काम केलंय, आणि मग ते सगळे पुस्तके असतील, ते नाटके असतील, ते आपल्याला समजून घ्यायचे, ते आपल्याला शिकायचे. अशा रीतीनं आपल्याला इतिहास म्हणजे आधुनिक भारताचा इतिहास आहे, आणि तो आपल्याला पूर्व परीक्षेचे 10 आणि मुख्य परीक्षेचे 10 असे 20 पैकी 20च गुण मिळवण्यासाठी. कारण इतर प्रश्नांमध्ये, इतर विषयांमध्ये आउट ऑफ गुण मिळू अगर न मिळू, पण माझं टार्गेट आहे प्रत्येकानं तशा पद्धतीचं एक ठाम निश्चय करायला पाहिजे, आणि ठरवलं आणि त्याप्रमाणे कृती केलं की होतं. मानलो तो हार आहे, हार मानायची नाही, मानलो तो हार आहे, ठाण लो तो जीत आहे. आणि या निश्चयानं आपल्याला काम करायचंय आणि या विषयामध्ये आउट ऑफ स्कोर करायचा आहे. आणि हा आउट ऑफ स्कोर इतिहासामध्ये पूर्वचा आणि मुख्यचा करण्यासाठी आपण MPSC इतिहासाचा स्वतंत्र प्रीमेन्ससाठीचा कोर्स जो आहे तो कोर्स सुरू केलेला आहे. ज्यांना ज्यांना आउट ऑफ स्कोर करायचा आहे, इतिहास परिपूर्णरित्या समजून घ्यायचा आहे, त्यांनी प्ले स्टोअरला जायचं, आपली शेळके मास्टरमाइंड अकॅडमी नावाचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं, आणि त्यामध्ये MPSC नावाच्या फोल्डरमध्ये तुम्हाला हा कोर्स दिसेल. हा खात्रीचा, गॅरंटीचा कोर्स आहे की ज्यामध्ये 10 पैकी 10 सेम तसंच. कारण मी 18 वर्षापासून हे विषय शिकवत आहे. MPSC भूगोल याचे तुम्हाला घटक, उपघटक आणि त्याच्या अभ्यासाची स्ट्रॅटेजी सांगणार आहे पुढच्या लेक्चरमध्ये. तर याचा हे कोर्स आपला सुरू झालेला आहे. या कोर्समध्ये 100% संपूर्ण सर्व टॉपिकचे लेक्चर्स रेकॉर्ड स्वरूपात अतिशय अचूकरित्या आणि सखोलरित्या आणि अतिशय हाय टेक्नॉलॉजीच्या PPT सह ते लेक्चर बनवलेले असणार आहे, जेणेकरून मध्ये अजिबात काही गप्पा टप्पा होणार नाही. तुमचं कमी वेळेमध्ये तयारी होईल, अभ्यास होईल. याचबरोबर गेल्या 5 वर्षामध्ये प्रत्येक टॉपिकवर MPSCनं विचारलेल्या प्रश्नांचं विश्लेषण सुद्धा अतिशय परिपूर्ण सखोलरित्या होईल, आणि ते लाईव्ह स्वरूपात होईल. म्हणजे त्या लाईव्ह मध्ये तुमच्या शंका कुशंका संवादही होत जाईल, आणि त्याच्यातून आपल्याला खूप मोठी प्रेरणा देखील मिळेल. म्हणून हा MPSC भूगोलचाही कोर्स आपल्याला शेळके मास्टरमाइंड अकॅडमी ॲपमध्ये जायचं, MPSC नावाच्या फोल्डरमध्ये जायचं, आणि त्यामध्ये हा कोर्स जॉईन करायचा. सेम टू सेम तशाच पद्धतीनं विज्ञानाच्या आउट ऑफ स्कोअरसाठी MPSC विज्ञानाचा सुद्धा कोर्स सुरू झालेला आहे, मोनिका शिंदे मॅडम यांचा. याचबरोबर मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी MPSC मराठीचा आदरणीय श्री गीते सरांचा कोर्स सुरू झालेला आहे. 1 महिन्यामध्ये सर्व विषयांचे कोर्सेस 100% कंप्लीट झालेले असतील. फक्त तुम्ही लवकरात लवकर जॉईन करून ते पाहायचे. MPSC सर्व विषयांचा ऑल सब्जेक्टचा पूर्व परीक्षेचा कोर्स तुम्ही जॉईन करू शकता आपल्या शेळके मास्टरमाइंड अकॅडमी ॲपमध्ये. आणि हा 4999चा कोर्स जो आहे तो सुरुवातीला
2,999 रुपयासाठी 6 महिने व्हॅलिडिटीचा कोर्स उपलब्ध करून दिलेला आहे, अवेलेबल करून दिलेला आहे. आणि म्हणून त्वरा करा, ही डिस्काउंट ऑफर मर्यादित काळापर्यंतच आहे. लवकरात लवकर तुम्हाला सर्व विषयांचा जॉईन करायचा असेल, सर्व विषयांचा जॉईन करू शकता. एका विषयाचा जॉईन करायचा असेल, एका विषयाचा सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. तुमची इच्छा, तुमची मर्जी. ओके, अशा रीतीनं MPSC ग्रुप बी, ग्रुप सीचा आज आपण पूर्व मुख्यचा अभ्यासक्रम पाहिला. त्याचबरोबर त्यातील पूर्व आणि मुख्य इतिहास या विषयाचे महत्त्वाचे घटक आणि त्याचे उपघटक जे आहेत ते समजून घेतले. ओके, पुढच्या लेक्चरमध्ये इतिहासातील एका टॉपिकवर MPSCनं विचारलेल्या प्रश्नांचं अतिशय सखोल आणि परिपूर्ण विश्लेषण असणारे आणि आपलं टार्गेटच असणारे पैकीच्या पैकी मार्क्स, आउट ऑफ मार्क्स. आणि हा आपला संकल्प आहे, 18 वर्षाचा अनुभव आहे, आपण ठरवते ते करतोच. म्हणून मी आपल्या सर्वांना आत्मविश्वासानं सांगू इच्छितो आणि तुम्ही सुद्धा तुमच्या मनाला आत्मविश्वासानं सांगा, काय अभी ना पूछो हमसे हमारी मंजिल कहाँ है, अभी तो सिर्फ चलने का इरादा किया है, ना हारे हैं ना हारेंगे, ये किसी और से नहीं, हमने खुद से वादा किया है. धन्यवाद. थैंक यू. जय हिंद.